ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माढा तालुक्याला जे आहे ते पुरानं मोठा फटका दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर मागील 8 दिवसापासून जे आहे ते पुराचा सामना दारपळ असेल, राहुल नगर, वाका, उंदरगावकरांना करावा लागतो। अतिशय वेदनादायी हाल या पुरातल्या लोकांचे आहेत। एकीकडे प्रशासन सांगतं हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू केलंय, तर दुसरीकडे आपल्या समेत हे आताच हे जे आहे ते पुराच्या पाण्यातून बाहेर पडलेले नागरिक आपल्या समेत आहेत। टीव्ही 9 आपण त्यांची संवाद साधणार। कशा पद्धतीचं हाल झाले, किती दिवस तुम्ही पाण्यात होता आणि कुणी काढले तुम्हाला? आम्ही 3 दिवस पाण्यात होतो। 3 दिवस आम्हाला अन्न नाही ना पाणी नाही। जोपर्यंत आम्हाला असं लाट आलेली दिसायची, पाणी अंगावर शिटोड, रात्रीत वाटायचं येतं काय की नाका तोंडात पाणी, जातो काय की जीव। तुम्ही 3 दिवस आमच्याकडे लक्ष दिलं नाही, आज माणसं येणार म्हणल्यानंतर कसं तुम्ही लगेचच आम्हाला काढलं? मला एक प्रश्न आहे की आज एवढी अरेंजमेंट झाली सगळी, सीएम साहेब येणार आहेत म्हणून, कोण असेल ते, मग ते त्यांनी त्या 3 दिवसात काय केलं? मग 3 दिवसात एवढी अरेंजमेंट होऊ शकत नव्हती का ह्यांची? का आज ते येणार आहेत म्हणून सगळी अरेंजमेंट तिथली लोक काढली पटकन? हे 3 दिवस कुठे होतं सगळ्या गोष्टी? कशाने काढलं तुम्हाला? सर एनडीआरएफची पथक तर काल आले म्हणून सांगितलं जात होतं। आता बघा सर, माझी 6 महिन्याची मुलगी आहे, बाळ होतं, माझी पूर्ण फॅमिली होती। आमच्या फॅमिलीतले अर्धे मेंबर गेले, काल एनडीआरएफने काढले, परंतु नंतर काही स्क्रुटीनी त्यांचा काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे त्यांनी आम्हाला रेस्क्यू केलं नाही। परंतु मी आणि माझे काका तिथं आम्ही बिल्डिंग वरती बसून राहिलो। अख्खा ग्राउंड फ्लोर माझा घराचा पूर्ण पाण्याखाली होता सर। 3 दिवस 2 रात्री अख्ख्या जागून काढले आम्ही, आणि पाणी वाढत चाललं होतं। जीवाच्या आकांतानं आम्ही ओरडत होतो, पण कोणच प्रशासन दखल घेत नव्हतं। आम्ही फोन करत होतो वरती, परंतु कुणीही आमची दखल घेतलेली नाही। फक्त हलगर्जीपणा झालाय। काल तहसीलदार साहेब इथे येऊन गेले, फक्त टाइमपास केलाय 6 वाजेपर्यंत। ती जर ते चॉपर होतं ते एका टाइमला फक्त 2 लोक आलेले आहेत, ती जर 8-8 लोक आले किंवा काय मॅक्झिमम 2-4-5 लोक आले, माझ्या बिल्डिंग वरती वरी टेरेस वरती 5 मिनिटं फिरलं, आम्हाला हात केला, घेतोय दोघांना घेतलं नाही। हा माझा मुलगा जीवाच्या आकांताने 3 दिवस झालं प्रत्येक मंत्र्याला आणि आमदारांना फोन करतोय, 6 महिन्याचं बाळ आहे माझं, मला वाचवा म्हणून, तरी पण कोण पोहोचलं नाही आमच्यापर्यंत। माझे मालक 4 दिवस झाले बाहेर आहेत, ते पण आमच्यापर्यंत नाही। मग आम्ही काय करायचं होतं सांगा, घरी कोण नसल्यावर? काय घरातलं नुकसान काय झालं? घरात आमच्या काही राहिलं नाही, पूर्ण पाण्यात आहे खाली। फक्त जीव वाचला आमचा, जीव वाचला आमचा, घरात काय राहिलं नाही। छोटी गाडी, 2 व्हीलर गाडी वाहून गेली, 4 व्हीलर गाडी पाण्यात आहे। हो, जीव वाचवण्यासाठी 3 दिवस थांबवलं। आणि 1 मिनिट काय सांगितलं आम्ही, ते सांगितल्यानंतर काय म्हणलं, कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणजे चॉपर होतं ते। मग ह्यांची अरेंजमेंट कुठे आहे सगळी? कॉन्टॅक्ट प्रशासनाचा गलतान कारभारावर अधोरेखित हे रांगडी करताना पाहायला मिळतं। कसे नेमकी वेदना आहे? तुम्ही अडकला होतात का? किती दिवसांनी बाहेर निघाला? एकंदरीत चित्र काय? 3 दिवस झालं बिलकुल प्रशासनानं लक्ष दिलं नाही। पाणी रात्रात संपूर्ण आम्ही जागून काढले, बिलकुल अन्न पाणी काय नाही, सगळं पाण्यात गेलेलं होतं। आणि जेव्हा मुख्यमंत्री यायचं म्हणलं की सगळ्याला क्लिअर काढून बसली ती, म्हणजे ओके सगळं आहे। आणि ती व्यवस्था झाली खाण्यापिण्याची वगैरे? काय केलं? कायच नाही ना, एक बिस्किट सुद्धा कोणी दिलं नाही ना, काय नाही। आमचं होतं तोपर्यंत आम्ही तेवढी रात्र काढली, आमच्याकडे कसं तरी वरपर्यंत घेऊन गेलो आणि तेवढी रात्र काढली। पण दुसऱ्या दिवशी नसतं पाणी, नदीचं पाणी पिऊन एवढं पुराचं पाणी आहे। मला सांगा, तुम्ही NDRF ला पाठवताय किंवा हे चॉपर पाठवताय, मग प्रशासनानं फूड पॅकेट्स तरी तिथल्या नागरिकांना 80 ते 100 लोक तिथं अडकलेले आहेत। कुठं तर प्रशासनाचा गलतान कारभार आहे, कुठं तर जे आहे ते पूर्णपणे अधोरेखित ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात। सर्व प्रशासनावर रोष जो आहे त्या नागरिकांचा दिसतोय। एकंदरीत मावशी, काय वय तुमचं? कुठले? दारपळचे। कुठं अडकला होता? सगळं बांधावरच। काय केलं? मिळालं पाणी? काय सांगाय, नुसतं खरं पाणी, पाणी नदीचं प्याला, पाणी पेले। कशा पद्धतीचं तुमची परिस्थिती होती तिथं, आणि किती दिवसांनी पाण्याच्या बाहेर निघलात तुम्ही? आजच निघाला, आज 4था दिवस आहे बघा। आणि नुसतंच बंगल्यावरच ते काय फिरून गेलं, काय म्हणते, आणि ते रिकामच फिरून गेलं, नेलं नाही। एकदा तर 2च अवघी माणसं नेली, आणि पुन्हा अवघी 4च नेली, आणि काय नाही, पुन्हा आलं बी नाही। आम्ही नुसतं असं बघत बसलो। हेलिकॉप्टर आलं त्यावेळेस मी माझ्या भावाला दोघांना फोन केला, पण रात्र झाली तरी रेस्क्यू कुठे तर आहे ते हेलिकॉप्टरचं थोडक्याच माणसाचं करण्यात आलंय। अधोरेखित जे मुद्दा आहे तो रोष प्रशासनावर आहे। मला काय म्हणायचंय, तुम्ही ह्याचं पावसाचा पाणी असू द्या ना, मग एवढं पात्र किती आहे, मग वरनं सोडायचं का ह्याला पाणी? माणसं पाण्यात जातील म्हणून सोडायचं का? पात्र होतं पावसाचं ठीक आहे, पण सोडायला नको होतं ना पाणी। शासनानं नुसतं डोळं पुसलं
इथली 2 उचलायची, त्याला शांत करायचं, बाकीची जाऊ बापडी. डोळा पुसण्याचं शासनाकडून कुठं काम झाल्याचं भावना व्यक्त करतायत. काय सांगाल एकंदरीत गावाची परिस्थिती काय होती आणि काय प्रशासनाने ऍक्शन घेतली, काय झालं एकंदरीत? गावाची परिस्थिती फारच बिकट होती. जवळजवळ 150 ते 200 लोक बरड वस्तीवर अडकली होती. काल आम्ही प्रशासनाची एनडीआरची टीम आली. एनडीआरला टीमला आम्ही विनंती केली, पण किती जरी विनंती केली तर त्यांनी फक्त एकच ट्रिप आणली आणि दुसरी ट्रिप आम्ही काढणार नाही म्हणले. पुन्हा ती चॉपर आल्यानंतर आम्ही इथं होतो उपस्थिती. 2 माणसं पहिले ह्याच्यात आणली, पुढच्या ह्याच्यात 8 आणली आणि 10 आली. कुणाला न सांगता ते गेले. पुन्हा तहसीलदार साहेब आले. आम्ही म्हणलं काय झालं, तर ती म्हणले एकही व्यक्ती नाही असा रिपोर्ट मिळाला. अहो चुकीचं कशाला सांगता म्हणलं. साहेबांना काय केलं की साहेबांना म्हणलं आणखी तिथं 19 माणसं आहेत, ती 19 माणसं घ्या. आम्ही जवळजवळ संध्याकाळी 7 पर्यंत इथं आम्ही साहेबांशी प्रयत्न करत होतो, पण साहेबांनी काय त्याच्यावरती दुर्लक्ष केलं. आणि आज ज्यावेळेस सीएम साहेब याच्यात म्हणलं की सकाळपासून सगळी यंत्रणा पळायला लागली. पाण्याचे बॉक्स आलेत, लाईट नाही. आम्ही विनंती करत होतो कालच पाण्याचे बॉक्स द्या, सगळे द्या, पाठवतो म्हणले, एकही आलेला नाही. अपुरी मदत मिळाली कुठं? मदत तर 100% अपुरी मिळाली. ज्यावेळेस आम्ही टीव्ही चॅनलवरून पाहतो की आपला महाराष्ट्र हा देशामध्ये कुठेतरी पुढे जातोय, परंतु हा महाराष्ट्र 100% पुढे गेलाय का, हा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. कारण 3-3 दिवस जर आपला महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा पुरामधील अडकलेली व्यक्ती जर पाण्यातून आणू शकत नसतील तर हा महाराष्ट्र कुठे गेलाय याचा विचार करण्याची गरज आहे. काल तहसीलदार 5 वाजेपर्यंत इथं थांबले. मी 3 वाजेपर्यंत त्यांच्याजवळ उभा होतो. ते म्हणायचे की कलेक्टरला फोन चालू आहे, तुम्ही जरा साईडला व्हा. कंप्लीट दिवस मावळेपर्यंत ते माझ्या जवळच होते. दिवस मावळे की म्हणले आम्ही आता काही करू शकत नाही. ही कुठलीही पद्धत आहे, अजिबात चालणार नाही. आणि आज मुख्यमंत्री याच्या म्हणल्यानंतर पहाटेपासून यंत्रणा अगदी रस्ते तयार करायला चालू आहे. इथं जीव महत्वाचा आहे. 3 दिवस झाला भाऊ स्वतःचा, आई, सगळी फॅमिली आमची उपाशी असताना ही जर कंडिशन आम्हाला बघायची असेल तर आम्हाला गरज नाही, शासनाचीच गरज, कुणाचीच गरज नाही. आमचा जीव महत्वाचा. कशी मुलगी कशी आहे ती? 6 महिन्याची आपण 6 महिन्याचं बाळ आम्ही नुसतं पोटाला धरून आणलंय. आम्हाला काय जीव आमचा मुठीत घेऊन आम्ही आलेलो आहे. आणि माझा मुलगा तिकडे परत अडकला, त्याला आणायला आत्ता जाते ती म्हणून वाट बघतोय आम्ही. आम्हाला रात्रभर झोप नाही. माझी सून रडते घरी. आता लोकांच्या घरी, पाहुण्यांच्या घरी बसवलं. अशी माणसं गावातील किती अडकलेत अजून पाण्यामध्ये आणि कशी परिस्थिती आहे? अजून तिकडं आमचे बंधू रुपेश आडकर, कुमार शिंदे हे सगळे तिथेच अडकलेले आहेत. आणि कसं आहे, रेस्क्यू करताना तुम्ही अर्ध्या लोकांचं करताय, अर्ध्याचं करत नाहीये. सर आम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही अर्ध्या लोकांना उचलताय आणि तुम्ही सांगताय की 70 लोकांना उचललं, असं का? अर्धवट रेस्क्यूचा मुद्दा मांडतायत. काय कसं म्हणजे आजारी होते? 3 लाख रुपये गेले माझ्या दवाखान्यात. ऑपरेशन ठीक आहे, ऑपरेशन झाले. अडकले होते का पाण्यात? अडकले होते 3 दिवस अडकले होते पूर्ण. पाणी नाही, पिणी नाही, काय नाही, खाणं नाही, चिणं नाही. बरं, आपण जर पाहिलं तर हे सगळे दारपळचे गावकरी आहेत, पुरात अडकलेले, आणि अतिशय वेदनादायी चित्र आहे. एकंदरीत प्रशासनाकडून दावा केला जातो की रेस्क्यू ऑपरेशन केलंय, मात्र दुसरीकडे हेच प्रत्यक्ष गावकरी जे आहेत ते रेस्क्यू ऑपरेशन अपुरं केलंय आणि प्रशासनाचं कसलीही मदत मिळाली नसल्याचा ठपका जो आहे तो सीएम जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पूर्वी व्यक्त करतात. त्यामुळे दारपळकरांचा प्रश्न प्रशासन किती मनावर घेऊन उर्वरित गावकऱ्यांना बाहेर काढण्यात यश मिळवणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर प्रशासनावर पूर्णपणे दारपळ ग्रामस्थ जे आहेत ते रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने अनेकाचे संसार उद्ध्वस्त झालेत, दुसरीकडे संसार उद्ध्वस्त झालेत, किमान आमचे जीव तर वाचावेत म्हणून या यातनेनं जे आहे ते हे सगळे गावकरी अडकले होते. 6 महिन्याची मुलगी देखील यामध्ये अडकली होती. 4 दिवसाचा पाण्यामध्ये प्रवास आणि दुसरीकडे गढूळ पाणी नदीचं जे आहे ते ती देखील पेल्याची भावना व्यक्त करतात. एकंदरीत चित्र जे आहे ते वेदनादायी. त्यामुळे प्रशासन किती दखल या पुढच्या काळात घेणार आणि अडकलेल्या इतर नागरिकांना कसं बाहेर काढणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.